तर आपण पाहतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघतानाची ही दृश्य। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मकर संक्रांत निमित्त सहकुटुंब एकमेकांची भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर सहकुटुंब या ठिकाणी पोहोचले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी हे ठाकरे बंधू निघत असल्याची ही दृश्य आपण पाहू शकतो। शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत। तर उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबादेवीकडे ठाकरे बंधू काय मागणं मागतात आणि मुंबादेवी त्यांना प्रसन्न होते का हे आता 16 तारखेलाच कळणार। आपण पाहू शकतो मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघतानाची ठाकरे बंधूंची ही दृश्य आहेत। वेळापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी जनतेला काही आवाहन देखील केलेलं आहे। तर निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षांवर त्यांनी सडकून टीका देखील केली आहे। तर ईव्हीएमवर त्यांनी पुन्हा एकदा संशय व्यक्त केला। राज ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत या कारमध्ये असल्याची आपण दृश्य पाहू शकतो। तर संजय राऊत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे सहकुटुंब आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघतात। उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या या मुंबादेवीच्या दर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मात्र आता मुंबादेवी या ठाकरे बंधूंना प्रसन्न होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार। ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आणि आता अखेर ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या या पार्श्वभूमीवर एक दिवस आधी या ठाकरे बंधूंनी घेतलेल्या मुंबादेवीच्या दर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। आता ते मुंबादेवीकडे काय मागणं मागतात, मुंबादेवीला काय साकडं घालतात याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। त्यानंतर ते पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधतात का हे देखील महत्त्वाचं आहे। आताची लाईव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहे। राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये संजय राऊत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं।